सौल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय श्री ज्ञानेश्वर महाराज जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय गंगागिरी महाराज जय सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज जय गुरु पांडुरंग दादा महाराज जय श्री स्वामी समर्थ महाराज जय हर हर महादेव. केला मातीचा पशुपती परी मातीशी काय महत्व. शिवपूजा शिवाशी पावी माती माती माझी समावी. तैसे पूजिती आम्हा संत पूजा घेतो भगवंत आम्ही किंकर संताची दास संत नको आम्हा. केला पाषाणाचा विष्णू करी विष्णू पण नवी. विष्णू पूजा विष्णूची आरती पाषाण राही पाषाण. केली काश्याची जगदंबा परी काशी नवी आंबा. तुझ्या आंबेची आंबेला घेणे काशी राही काशी पण. ब्रह्मानंद पूर्णा माझी तुका म्हणे केले काशी. याची पूजा तिनेची घेणे आम्हा पाषाण रूप. तैसे पूजिती आम्हा संत पूजा घेतो भगवंतांनी किंकर संताची दास संत पदवी नको आम्हा. महायोग पीठे तटे भीमरथ्यावरम पुंडरीकाय दासुम इंद्रे आगत तिष्ठान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला ज्ञानी सदा वासनामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्य मोक्षमूलम गुरुकृपा मस्तक हे पायावरी आवार करी संतांचा. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कसे काळी आपण असावे जवळी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. केला मातीचा पशुपती परी मातीशी काय म्हण. शिवपूजा शिवाशी पावी माती माती माझी समावे. याच्यातून अभंगातून महाराजांना सिद्धांत असा सांगायचा आहे. जगद्गुरु तुकोबरांची लोक पूजा करतात ना. हा सिद्धांत हा बाकी ध्रुवपदांचे सिद्धांत असतो. जरी लोक आमची पूजा करीत असत पण ती देवाला प्राप्त होती असं महाराजांना. आम्ही तर संतांची दासी. आम्हाला काय संत पदवी नको आम्हाला कोणती उपाधी नको. कारण उपाधी दाखण्याकरता तर परमार्थ आहे. मग या परमार्थाच्या उपाधी आल्या का मग आणखी मायेमध्ये अडकल्यासारखं आहे ना. महाराज म्हणले नो हे दास खरा परिहा झाला शे टांगोरा. संत लागून येते मळ ममतेत. अंगाला काही लागूनच येत नाही ते. त्याला निरस म्हणतात स्वच्छ. आता आपलं जे स्वरूप आहे ते निर्मळ आहे निरस आहे. पण आपण या उपाध्या घेतल्या ज्ञान देण्याचं ओझ
पुढीलांचे वजे आपल्या माथा घेजे तरी का न दाटीजे धनुर्धरा. नाही का? आज अमक्याचं कसं होईल, तमक्याचं कसं होईल, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. अगोदर आपलं कसं होईल हे पाहिजे ना. ते देवाला उपाधी लय आवडती नाही का. कोणी म्हणलं नाही तुमच्यामुळेच झालं मग बरं वाटतं जीवन. संत तसं नाही. जरी मातीचा पशुपती केला, आता आपण मातीचंच लिंग करतो ना वाळूचं भगवान शंकराचं. मग आता पूजा आपण मातीची करतो का भगवान शंकराची करतो? भगवान शंकर. हा. ब्राह्मण पहिली सुपारीची पूजा करतो. सुपारी म्हणजे गणपती. गणपतीला सुपारी म्हणजे गणपती असते. सुपारीची पूजा म्हणजे गणपतीची पूजा आहे ती. तसं मातीचा केला पशुपती. मातीचं पार्थिव लिंग करून त्याची पूजा केली तरी पूजा मातीची न होता शिवाला पोहोचते. आणि पार्थिव विसर्जनाने माती मातीपणाने राहते. मातीला काही कोणी शिव म्हणत नाही. मग काम झाल्यानंतर ती वाळू पुन्हा नदीत टाकून देतो आपण. रावणाची आई कैकशी ना, माता कैकशी 5 धान्याचं पीठ एकत्र करायची, त्याचं लिंग बनवायचं आणि त्याची पूजा करत होती रोज. त्या भगवान आता एवढे सामर्थ्य जरी राक्षसी पण सामर्थ्य आलं म्हणजे शक्तीशिवाय नाही येत. पाठीमाग फार मोठी उपासना असते, तप असतं. रोजची तिची भगवान शंकराची उपासना होती. 5 धान्याचं पीठ एकत्र करायचं, त्याचं लिंग बनवायचं आणि मग त्याची पूजा करायची. पूर्ण पूजा झाल्याशिवाय पाण्याला स्पर्श करायचा नाही. रोजची पूजा एक तपस्या जेवणामध्ये झाली. लय तप झाल्यावर या स्वर्गातल्या मंडळींना मग लगेच हे होतं ना. एक दिवस इंद्राना ते लिंगच घेऊन गेला आणि मग पूजा कशाची करायची लिंग घेऊन गेल्यावर. मग ती लागली रडायला. आता रावण काय तो का सामान्य सत्ता होती का तिची. आला रावण, का म्हणून रडती म्हणले, मी माझं लिंग नेलं म्हणे चोरून, आता मी कशाची पूजा करू. या लिंगाचं काय मी जाऊन कैलासाला जाऊन लिंग घेऊन येतो म्हणले. आत्मलिंग घेऊन येतो म्हणले. मग गेला कैलासाला. कैलास पर्वतच हलवला ना त्यांना. भगवान शंकर काय प्रसन्न होईना. मग त्यांना फार ते त्याचे ते एक शिर काढून दिलं होतं ना. म्हणजे बरंच तो भगवंताचं गायन केलं येते आणि मग भगवान प्रसन्न झाले. आत्मलिंग दिलं. शिवलेला अमृत मध्ये विषय आहे, गुरुचरित्रात आहे. पण सांगितलं होतं याला याचा जप कर, याची उपासना कर, याच्यावाला चिंतन कर, एक तप तुला ते स्वरूप प्राप्त होईल. शिवलेला अमृत मध्ये लय भारी विषय येतो. आपल्याला शिवस्वरूप होण्याकरता भगवंताचं जर स्मरण केलं एक तप तर ते स्वरूप प्राप्त होतं ना आपल्याला. आपण शिवस्वरूप आहोत. आणि मग आपण खाली लिंग खाली ठेवू नको म्हणले. आणि मग गणपती बाप्पा होता पुढं. गणपती बाप्पाच आहे ते आता ते बराचसा विषय येतो रामायणातला आहे. त्यालाच म्हणले एवढं लिंग तू हातात धर, मला बाहेर लगेला जाऊन येऊस
तो म्हणे नाही बा मला नाही जमायचं, मी लहान बालक आहे, मला काय ते बघा म्हणजे जर म्हणले. त्याला लय आग्रह केला. ते म्हणे मी एकदा हाका मारीन, दोनदा हाका मारीन, तीनदा हाका मारीन, आला तर ठीक आहे, नाही तर खाली ठेवून देईन म्हणले. तो गेला लगेच. त्याने एकदा हाका मारली, दोनदा मारली, तीनदा मारली, तिला खाली ठेवून भगवंताचं स्मरण करून. आणि मग तो आला रावण आणि मग उचलायला पाहतो, त्याच्या बापाला उचलत. किती काय त्यानं येणं दिल्या, फार ते लिंग वाकड ते काय झालं पण नाही. काय नाव आहे त्या लिंगाचं? आत्मलिंग. आपण त्याचं नाव काय नंतर मग जे ज्यावेळेस ते खाली ठेवलं त्याची स्थापना झाली. रावणानं भरपूर प्रयत्न केला उचलण्याचा, भरपूर शक्ती लावली, ते लिंग स्थापन झालं. मग त्याचं काहीतरी नाव गाव असं ना त्याला. गोकर्ण. ते असं पिळून पिळून गाईच्या कानासारखा आकार आला होता म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. मग आपला विषय असा आहे, लिंग जरी मातीचं केलं पण पूजा भगवान शंकरला प्राप्त होत असती. जसे एटीएम मधून पैसे आपोआप जातात ना, दिसत तर काहीच नाही. एखाद्याच्या खात्यावरून जर एखाद्याला दुसऱ्याच्या खात्यावर 1 लाख रुपये पाठवायचे ठरले, समजा आपलं का त्याच्या खात्यावर जातात ना. बंडल काय दिसते नाही जाताना ते वाऱ्या हवेत, पण पैसे जातात त्याला तिकडे ना. तसं आपण जी पूजा करतो ती भगवान शंकराला प्राप्त होत असते. हे प्रतीक आहे. पशुपती पिंड केली आपण म्हणून केला मातीचा पशुपती परी मातीशी काय मन, शिवपूजा शिवाशी पावी. माती माती माझी समाज. कारण भगवान परमात्मा सर्वज्ञ आहे ना. तो प्रत्येक काळात आहे. आपल्या अगोदर होता, आता आहे आणि आपलं शरीर पडल्यानंतर असणार आहे तो. म्हणजे त्याचं जे स्वरूप आहे ते नित्य आहे, तो सर्वत्र आहे. म्हणजे त्याला प्राप्त होत असत. तो काय फक्त एका क्षेत्रात असं नाही, काशीत असं सर्वत्र आहे की आपल्याला पूजा करता येते. लिंग 12 लिंग हे प्रगट झालेले भगवंताच्या तेजातून. पण भगवंताचं जे शिवस्वरूप आहे ते कुठं नाहीये, सर्वत्र आहे ना. म्हणजे भगवान परमात्म्याला ते प्राप्त होत. केला मातीचा पशुपती परी मातीशी काय म्हणती, शिवपूजा शिवाशी पावे माती माती माझी समावे. म्हणजे ते साध्य आहे, भगवान परमात्मा साध्य आहे. हे साधन आहे नाही का. तस तैशी पूजिती आम्हा संत. पूजा घेतो भगवंत आम्ही केकर संताशी दास, संत पदवी नको आम्हा. आता संताची वैष्णवाची भक्ताची भोळे बाळे लोक पूजा करतातच. त्यांचा भाव असतो तो की त्यांची श्रद्धा असते, त्यांच्या श्रद्धे करता असतात ते. घालू संताशी आसनी, पूजा करू काया वाचा मानी. आता जरी आपली इच्छा नसली पण त्यांच्या भावा करता ती करून द्यावा लागते पूजा, नाही का. नाही लागे जसं लहान मुलाचं ऐकावं लागत तशी गंमत ही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तैशी पूजिती आम्हा संत. पूजा घेतो भगवंत. जरी पूजा केली पण ती पूजा भगवंताला प्राप्त होती. कारण हे भगवंत राहतं का ते दोघं बी सगळे दोघं इडन आम्ही दोघं आहे. येऊन दादा फोन म्यूट करा. व्हायचे दादा. हा उद्या लगेच हजर व्हा पटकन. व्हायचे दादा फोन म्यूट करा. नाही ते ना. हॅलो फोन म्यूट करा दादा. दीपक भाऊला सांगा.
त्यांचं लक्ष नाही कट करा, परत आला का मग कट करा त्यांचं कोणाच्या लाईनवर आहे. त्याप्रमाणे संत जी आमची पूजा करतात ती पूजा आम्हाला नाही मिळत देव घेतो ती देवाला प्राप्त होते. कारण त्यांच्याकडे कोणता भाव नसतो. भगवंताची पूजा म्हणून ते करून घेतात. आम्ही संताचे अंकित. पांडुरंगाच्या स्वरूपाशी एकरूप झालेले संत आहे. ते काही वेगळे राहिले नाही ना. केवळ संताचे दासच आहोत. आम्हा संताची पदवी नको. पदवी करता आपण भांडतो नाही का. आपण पदवी करता भांडतो, पत्रिकेवर टाका काहीतरी नाही का. आणि जगद्गुरु तुकोबा आहे म्हणता आम्हाला पदवी नको, पाडी नको. म्हणजे जसाची तसं आहे नाही का. संतांचं जसाची तसं आहे. पूज्यता डोळा ना देखावी. नकोच या उपाध्या. उपाध्या बऱ्या वाटतात पण कधी कधी जीवावर बेतल्यावर मग कळत. जीवावर बेतलं ना मग कळत आहे उपाध्या किती अवघड आहे ते. म्हणजे मूळ सिद्धांत आहे का भक्ताची, वैष्णवांची, संतांची जरी पूजा केली ती देवाला प्राप्त होत असती. ती देवाला प्राप्त होत असते. केला मातीचा पशुपती परी मातीशी काय म्हणती. शिवपूजा शिवाशी पावी माती माती माझी समावी. तैशी पूजिती आम्हा संत पूजा घेतो भगवंत. आम्ही किंकर संताचे दास संत पदवी न पाहू. केला पाषाणाचा विष्णू तरी पाषाण विष्णू. विष्णू पूजा विष्णूशी अर्पे पाषाण राही पाषाण. आता पांडुरंगाची मूर्ती आपली ती कोणीतरी बनवलेलीच आहे ना. तिच्यावर संस्कार झाले, प्राणप्रतिष्ठा झाली आणि भक्तीना त्याच्यामध्ये तेज प्राप्त होतं. मग तो भगवान परमात्मा प्रगट होतो त्याच्यामध्ये. आपण पूजा करतो मूर्तीची पण ती पांडुरंगाला प्राप्त होते ना, भगवान विष्णूला. म्हणून तर नामदेवरायन करता प्रगट झाले ना भगवंत. नामदेव हाती दूध प्याला. हे सगुणाचं आपल्या समोर आहे पण ते भगवंताला प्राप्त होत असतं. मग कोणते असो. तस दगडाची विष्णू मूर्ती करून त्याची पूजा केली तरी ती पूजा दगडाला न पोहोचता विष्णू देवतेला पोहोचतो. दगड दगडपणेच राहतो, त्याला कोणी विष्णू म्हणत नाही. म्हणजे तिथून ते भगवंताला प्राप्त होण्याचं एक साधन आहे असं सोपं समजायचं नाही का. सगुण त्या मार्फत भगवंताला जातो. शिवलिंगाची पूजा केली भगवान शंकराला जातो. एखाद्या भक्ताशी पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव. ज्ञानेश्वरीमध्ये ओवेच आहे ना. ज्ञानेश्वरी ते का गाथे ते काय पण आहे ते. तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव. वैष्णवाची पूजा केली ती भगवंताला प्राप्त होते. लहान मुलाच्या हातात 500ची नोट दिली तर आईला आनंद होतो ना. तसंच मग ती केली काश्याची जगदंबा तरी काशी नव्हे आंबा. पूजा आंबेची आंबेला घेणे काशी राही काशी बने. जगदंबा माता काशीची आई बनवली. लक्ष्मीचा सोहळा करतात. आता लक्ष्मी ठेवून दिली ना. ज्यावेळेस लक्ष्मी तिथं बसवली जाते पण ती लक्ष्मीला प्राप्त होत. पण इकडं सगळं करतो एवढं खटाटोप करतो, एवढे पदार्थ, एवढे नैवेद्य, एवढा मोठा सोहळा, पण ती जगदंबा मातेला प्राप्त होत. कोणी काशीची करू नाही तर कोणी सोन्याची करू, जशी ऐपत असेल तसं.
हा एखादा श्रीमंत असला तर सोन्याची जगदंबा करीत, त्याला काय. हा पण पूजा बाकी जगदंबा मातेला प्राप्त होती. केली काशाची जगदंबा परी काशे नव्हे आंबा. पूजा आंबेची आंबेला घेणे, काशी राही काशीपणी. कोणत्याही धातूची मूर्ती करा, ती पूजा त्या जगदंबा मातेपर्यंत पोहोचते. आता इथं पिंडदान करतो आपण, नाही का. मग इथं पिंडदान केलं ना, आता कसं काय ते पितर लोकात गेलं असेल. हा विषय सगळा याचा आहे, सूक्ष्म विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे, नाही का. इकडे जर देवाला जातात तर इकडे त्यांना जाणार नाही का. मग जाणारच ना सूक्ष्म रूपाना. हा काय आहे, आताच्या लोकांना डोळ्याला दिसतं तेवढंच विश्वास ठेवतात तो. सगळ्याच गोष्टी काही डोळ्याला दिसत नाही ना. नाही ना. आत्मा डोळ्याला दिसत नाही, मग नाही का. आत्मा डोळ्याला दिसत नाही, नाही म्हणायची सोय नाही. नाक दाबून धरल्यावर अरे चाललंय त्याचे सत्यनारायण. हे तस तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मानंद पूर्ण माझी का म्हणे केले का, ज्याची पूजा ते नित्य घेणे, आम्हा पाषाण रूप राहणे. तुकाराम महाराज म्हणतात, पूर्ण ब्रह्मानंदाची ठिकाणी, पूर्ण ब्रह्मानंदाच्या ठिकाणी माझी करणे म्हणजे माझा भक्तिभाव ही कांजी पेज प्रमाणे आहे. भावनेने आमची जी पूजा करण्यात येते ती, ज्याची पूजेतो आम्ही पाषाण रूपाप्रमाणे राहतो. जी सगळ्या अभंगातून एकच सिद्धांत सांगायचा आहे. त्याच्याकरता एक वाक्याची वेगवेगळी दृष्टांत आहे सगळे, पण सिद्धांत एकच आहे. का जगद्गुरु तुकोबारायांची पूजा केली ती पांडुरंगाचीच पूजा झाली. माऊलीची पूजा केली पांडुरंगाचीच पूजा झाली. नामदेवरायांची पूजा केली पांडुरंगाचीच पूजा झाली. सोपान काकाची पूजा केली, मुक्ताबाईची केली, निवृत्तीनाथ दादांची केली. पण त्याही महापुरुषांची पूजा केली का ती पांडुरंगाची पूजा होत असते. मनामध्ये काही तसं आणायचं नाही. म्हणून ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाची. येरा मानविधी पाळना पुरते, देवाची ती भूते म्हणून या. सर्व भावी झाला वैष्णवाचा दास, करीन त्याच्या आस उचिष्टाची. तुका म्हणे जैशी आवडती हरिदास, तैशी नाही आस अनेकांची. जे पांडुरंगाच्या चरणाचे चिंतन करतात ते सज्जन माझे प्रिय सुखी आहेत. जगद्गुरु तुकोबा. तस जगद्गुरु तुकोबारायांच्या ठिकाणी काय हे नाहीये. विष्णुमय जग म्हणलंय तिने. आईचा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्याचे. मग असं का एखादा प्रश्न उपस्थित करीन, तुकोबारायांच्या ठिकाणी अपोपर भावे का बाबा. तसं नाही, तसं नाही. पण एखादा मुलगा आई वडिलांना आवडत जास्त 7-8 पोरं असावा, त्याच्यात एखादा लाडका असतच ना. कारण ते पांडुरंगाचे चिंतन करते म्हणून तुकोबारायला आवडत. एखादा मुलगा जर घरामध्ये 10-12 माणसाचं कुटुंब आहे समजा, एखादं पोरग सकाळी उठत आहे, देवपूजा करते, जप जप करते, हरिपाठ करते, काकडा करत, ते साहजिक आहे ना, कोणाला आवडलं. सगळ्यांचा ते एक त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो ना. तसं जगद्गुरु तुकोबारायांचं असं म्हणणं आहे, ते माझे सोयरे सज्जन सांगतात. देहाच्या संबंधातून ते कोणाला सोयरे म्हणत नाही. देह तादात्म्य सोडलेले महात्मे जगद्गुरु तुकोबाराय.
हा. देह भावावर बोलत नाही. देह बुद्धी नष्ट झालेली आहे. ते तादात्म्य सुटलेले ब्रह्मरूप झालेले जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी वासुदेव तत्वता. मग आता देहाचा संबंध राहिला का? नाही ना. मग त्याला काय आवडणार आहे? जे पांडुरंगाच्या चरणाचं चिंतन करतात ते सज्जन माझी प्रिय सोबती, ते सोयरे माझी हो. खरी सोयरे. राहिलं का इथं काही जात आहे का, कुळ आहे का, नातं आहे का, गोत आहे, काहीच नाही. नाही. जे भगवंताचं चिंतन करतात ते आमचे सोयरे. सोयरी कोणाची जमत नसती ना. नाही ना. जगद्गुरु तुकोबाराय पहिलं चिंतन करते देवाचं. आणि जे आणखी चिंतन करते ते त्यांना आवडणारच. मैत्री कोणामध्ये होती? सारखे गुण असले तरच होती ना. हा. आणि सारखे गुण नसले तर मग भांडणं होते. गुण जर नाही जुळले मैत्री कोणाच होती? गुण जुळले तरच स्वभाव. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते माझे सोयरे सज्जन सांगाती पायात विधी विठोबाचे. आपल्याला जर तुकोबारायांचं सोयरं व्हायचं असलं तर आपल्याला काय करावं लागेल? जगद्गुरु आठावं लागते. चिंतन करावं लागेल. झालं ते महाराजांची सोयरे झालो आपण. म्हणजे सोयरे म्हणजे त्यांच्या सम आवडते. थोडक्यात त्यांना आवडते. सज्जन म्हणलंय ना, सज्जन सोयरे हे 2-3 पद आले त्याच्यामध्ये. पण जे पांडुरंगाचे चिंतन करतात ते सज्जन माझी प्रिय. म्हणजे तुकोबारायांना आवडतं जर व्हायचं असलं, देवाला सुद्धा तेच आवडतात ना. आवडी देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. म्हणजे चिंतन केलं तर देवालाही आवडत आणि संतांना आवडत असे. इकडे दुसरं कोणाला नाही आवडलं तरी चालेल आपण, पण संतांना देवाला आवडल्यावर काय? आता बाकीचा व्यवहार आहे तो नाही, बाकीचा एक व्यवहार आहे. आणि जो देवाला आवडतो, जो संतांना आवडतो, सगळ्या जगाला तर आवडतो ना. मग जे जे कर्त्यांचाच चालू आहे ना. मग पुण्यतिथ्या सोहळे त्यांचेच होतात. म्हणून आपण सुद्धा पांडुरंगाचं चिंतन करायचं म्हणजे आपण त्यांची प्रिय होऊ. आणि मग बाकीच्यांचं काय? येरा मानवी पाळणा पुरते देवाची भूती म्हणून या. जे देवाचं चिंतन करत नाही त्यांची काय अवस्था? जे करते ते झाले आता सज्जन सोयरे सांगितलं. बाकीच्यांची अवस्था काय? बाकीच्यांना मी शास्त्रविधी रक्षणापुरते मानतो. मग आता व्यवहारापुरतं मानावंच लागतं मग, नाही का? सगळ्यांच्या ठिकाणी प्रेम नसतं, पण मग शास्त्रविधी रक्षणापुरते मानतो. कारण ती सर्व देवाची भूती आहे. ते सुद्धा देवाचेच लेकर आहे ना. पण आवडते नाही, प्रिय नाही. माऊली म्हणले ना, तुका मा प्रिय सर्वश्रेष्ठ जो का अवतार नामयाचा. का बरं माऊलीला तुकोबाराय आवडले? चिंतन करते ना. तुका मा प्रिय सर्वश्रेष्ठ म्हणले जो का अवतार नामयाचा. रात्रंदिवस चिंतन आहे ना. आणि जे चिंतन करत नाही मग ते व्यवहारापुरते आपली, नाही का? म्हणजे पहा चिंतन करण्याचा फायदा किती आहे. मग एक आपला 3ऱ्या चरणात महाराज सांगतात, पाप सर्व भावे झाला वैष्णवाचा दास, करीन त्याच्या आत उचिष्टाची. कायेने वाचेने वैष्णवाचा दास झालो. कायेनं शरीरानं, कायेनं म्हणजे
शरीराना वाचन हम्म. खंड भगवंताचं वाचन नामस्मरण करतो, शरीराना सेवा करतो. येणे मुखी तुझे वर्णी गुणनाम. डोळे तुम्ही घरी सुख पहा विठोबाचे. तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे. घेई घेई माझे वाचे गोड नाम. मनाचे ते धाव घे पायी विठोबाचे पायी. असा जो कोणी कायेन वाचेन वैष्णवाचा दास झालो, निरंतर त्याच्या उच्चिष्टाची इच्छा करी. तो जगद्गुरु तुकोबरा. वैष्णवने वैष्णवांचा दास जरी झाला तरी त्यांच्या उच्चिष्टाची इच्छा करीन म्हणून. आता ते महाराजांचे प्रमाणे नाही का? तुमचे दासीचा दास करून ठेवा. जगद्गुरु तुकोबरांना वैष्णव तर आवडते, पण वैष्णवांचा दास जरी झाला ना ते झालं तरी त्यांचं मी उच्चिष्टाची अपेक्षा करतो. व्हावे त्याची द्वारी श्वान याती. बाकी ते वैष्णव आवडतात देवाला, जगद्गुरु तुकोबरायांना फक्त प्राणापेक्षा जास्त आवडतात. त्यांच्या उच्चिष्टाची इच्छा करीन. तर महाराज म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे जैशी आवडती हरिदास तैशी नाही आस अनेकांची. परत ते सिद्धांतावर आलं. त्याप्रमाणे मला हरीचे दास आवडतात. हरिदास म्हणजेच वैष्णव, वैष्णव म्हणजेच वारकरी, म्हणजेच नामधारक. नाव वेगवेगळे एकच नाही का? त्याप्रमाणे मला हरीचे दास आवडतात, तशी इतके आवडत नाही. आता व्यवहार करावाच लागतो, मग त्यांच्याबरोबर दोन शब्द बोलावंच लागतं. आले म्हणजे त्यास आणि त्या म्हणावंच लागतं. पण जर आपले प्रेमाचे आले तर मग आपण लगेच मग स्वयंपाक करतो नाही का? मग काय म्हणत नाही व काही आपलं काम पुढं ना काय, कारण प्रेमा पुढं सगळं मग हे होतं ना. आता जेवण आपलं आणि तसं बिगर आवडीचा पाहुणा आला तर मग गेले असते चहा नाही का? ते बी थांबला तर म्हणला तर नाही तर मग काय घाईच असली तर मग जाऊ दे तुम्हाला लई घाई आता नाही का? ते केला असता चहा. आतून आवड नाही ना, आतून प्रेम नाही ना. त्याच्याबद्दल प्रेम आहे तो विचारणारच नाही, पहिला ठेवीन आणि मग लगेच पाणी बिणी देईन आणि लगेच चहा जेवण. महिला मंडळ असली तिला साडी, हे का घडतं? हे प्रेमाचा भाग येतो. तो एक जिव्हाळा आहे अंतरंगामध्ये. माझी या जातीचे मज भेटो. जातीचे म्हणजे प्रेमाचे जात. वारकरी वैष्णव आतला जिव्हाळा आहे, ते वरचा नाही, ते व्यावहारिक नाही, ते स्वार्थी प्रेम मुळीच नाही. ते एक शुद्ध प्रेम आहे, शुद्ध परमार्थाचं प्रेम आहे. अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय नाही ते प्रेम तयार होत. म्हणून महाराज म्हणतात मला हरीचे दास आवडतात, तसे इतर आवडत नाही. इतर आपला सामान्य रूपाने व्यवहार करावाच लागतो नाही का? ऐकं म्हटल्यानंतर जसं तसं व्यवहार आले म्हणून आपण जायचं घटकावर नाही का? प्रेम नसतं पण जायचं. तसं आहे. आणि जिथं प्रेम आहे तिथं काही नसतं. मग ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाची. ये रामान विधी पाळणापुरती देवाची ते भूती म्हणत त्या.
सर्व भावी झाला वैष्णवाचा दास. हरी न त्यांचा तुका म्हणे जैशी आवडती हरिदास तैसी नाही आस. दया तिचे नाव भूताचे पाळन अनेक निर्दळा कंटकाचे. धर्मनीतीचा हा ऐका व्यवहार निवडिले सारासार. पाप त्याचे नाव न विचारी मी भलतीचे उन्मत्त करी सदा. तुका म्हणे धर्म रक्षा वयासाठी देवासाठी जन्म घेणे. दया तिचे नाव भूताचे पाळा अनेक निर्दळण कंटकाचे. दया म्हणजे काय? दयाचे बरेच अर्थ आहे. दया 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 प्रत्येक परंपरेमध्ये दया. पण दया म्हणजे नेमकं काय? जगद्गुरु तुकोबरायाने सोप्या भाषेत सांगितलं. सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी रक्षण करणं हीच दया आहे. आणि त्यांना जो कोणी त्रास देत असत त्यांना शासन करणं हा सुद्धा दयेमध्येच अंतर्भाव होतो. छत्रपतीने पहिला शिक्षा केली असेल कारण ते सज्जनाला त्रास देतात ना. मग त्याला शिक्षा केली, दंड दिला, ती सुद्धा दयाची. कारण बाकी त्यांना त्रास देतात ना ते. सर्व प्राण्यांचे रक्षण करणे हीच दया. कारण त्यांनी प्रत्येकामध्ये भगवंत पाहिला ना आणि आहेच ना. महाराजच म्हणले ना, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिची जाणावा. त्यांचं रक्षण करणं हीच दया. त्यांना काय पाहिजे ते देणं हीच दया. दया तर दया करणे जे पुत्राशी त्यांचंच प्रमाण आहे ना. तेच आणि दासी म्हणजे दया तिचे नाव भूताचे पाळन. प्रत्येक भूतामध्ये जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योग निश्चित. देव मामलेदारांनी दुष्काळ पडला म्हणून सर्वसामान्य लोकांना सगळं वाटून दिलं. ही दया नाही का? मग दयाची. कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी कोणी काय अन्नदान केलं, कोणी ऑक्सिजन देतंय, कोण काय देत, कोण कपडे देत, कोण काय. ही दयाच आहे ना. मग काय अवस्था होती त्या लोकांची त्यावेळेस. मुंबईवरून लोक पायी पायी इकडे निघाले ना गावाकडे. कोणाला काय चपला देतय, कोण कपडे देतय, कोण जेवण देतय, कोण औषध देतय. ही दया आहे ना. हो त्यांच्यावर प्रसंग आहे ना. पाहिलं आपण मोबाईलवर काय अंगोर घ्यायला काही नाही. आता पायी निघाले ती लोक मुंबई तिकडे कुठं पार नागपूर इकडे लोक ते कधी पायी पायी जाणार. पण ज्यांच्याकडे काही होतं त्यांनी मग त्यांची व्यवस्था केली ना. त्यांना जेवण काही का ना आपल्या परीना जे दया. आणि काही नाही दरवाजे लावून घेतले, कोणाला येऊ ना दिलं नाही गावातही हा सारच फार काय उघडायची ताकद आहे. मग पाहुणा नाही, जावळा नाही, शेजारी नाही, मित्र नाही, मित्र नाही, कोणीच नाही. कायची दया मग. काय दया तिचे नाव भूताचे पाळन अनेक निर्दळ कंटकाचे. आणि जे सज्जनाला त्रास देतात त्यांना कठोर शासन करणे ही सुद्धा दयेमध्येच अंतर्भाव होतो. जनाला त्रास देणारे जे असतात ते सुद्धा एक प्रकारची दयाची. धर्मनीतीचा हा ऐका व्यवहार निवडले सारा सारथे. म्हणजे यथार्थ दया कशी असते महाराजांनी सांगितलं सर्वसामान्याला.
शास्त्र सशास्त्र धर्मनीती श्रवण करून मी सार आश्रयाची निवड केली आहे. ही दया जी मी सांगितली, शास्त्राचा अभ्यास करून सांगितली, शास्त्र मान्य सांगितली, नुसती काहीतरी सांगत नाही मी. धर्मनीती श्रवण करून मी सार आश्रयाची निवड केली आहे. नेमकी दया म्हणजे काय? पाप आता हे जैन साधू असतात ना, ते तोंडाला असं हे लावित्या पाप. असं काहीच असतं त्यांच्यावाला. काय उद्देश त्यांच्यावाला? काय उद्देश असून कायमच असतं तोंडाला. जंतू मध्ये जाऊ नये म्हणून असतं. हिंसा, अहिंसा. हिंसा घडू नये असं त्यांचा उद्देश आहे तो. जनरली ऐकून आहे असं, हिंसा काही मध्ये जाऊ नये, हिंसा घडू नये ना. त्यांची बारीक जीवजंतू असतात ना, ती सुद्धा दयाची ना मग एक प्रकारची. अहिंसा, अहिंसावादी जे असतं त्यांचं हे प्रीती. हिंसा होऊ नये कोणाची बाबा. तिथे जरा सूक्ष्म पाळीत्यात असे. कोणत्याही प्राण्याची हिंसा होऊ नये हीच दया आहे ना मग. आणि काही का पित्यात मोठे प्राणी, ती दया नाही ना मग. नाही का? ही धर्मनीती. धर्मनीती कुठं युद्धामध्ये दया चालत नाही. तिथे दया करून जमणार नाही ना. म्हणजे ज्या त्या ठिकाणी नियम बदलत असतात धर्मनीतीचे. तिथे दया भगवंतांना सांगितलं ना, मार अर्जुन यांना, यांना मारणं हा सुद्धा धर्म आहे म्हणते. आता बदलला ते हा सांगन तो धर्म आहे ना. धर्माची मूर्ती आहे ना. यानं तर शस्त्र खाली ठेवले होते ना, हिंसा करून यांना मारून. मग याच्यापेक्षा मी जंगलातच निघून जातो ना म्हणले. मी काय भस्मासूर आहे का म्हणे? अरे तू क्षत्रिय ना म्हणले. क्षत्रियाचा धर्म वेगळा असतो, साधूचा धर्म वेगळा आहे नाही का. तिथे काय प्रवचन सांगायचंय का? नाही ना. क्षत्रियाचा धर्म वेगळा, इथं धर्म वेगळा आहे. सज्जनाचा धर्म वेगळा, साधूचा धर्म वेगळा, वैश्याचा धर्म वेगळा, ब्राह्मणाचा धर्म वेगळा आहे ना. क्षेत्र बदललं ना आता. कुरुक्षेत्र उभे. कारण हे सज्जनाला त्रास देतात ना. दुर्योधन अर्जुन सज्जनाला त्रास देतो, मग यांना मारणं हाच धर्म आहे ना. याचा धर्म दयेमध्ये अंतर्भाव होतो महाराज म्हणतात. अर्जुन तयार नव्हता ना मारायला, शस्त्र ठेवून दिलं ना. म्हणजे त्याला अंग थरथर कापायला लागलं. एकदम असा एवढा आधी पुरुषाची माया, काय त्या भगवंताची माया, एवढा गांडीव धनुष्य, एवढा एक नंबरचा धनुर्धारी. तू पार दिलं ना खाली, गलीत गात्र झालं ना. त्यांना कसं मारू म्हणे. वर्णशंकर होईन, आमचं होईन, तमचं होईन. देवाना सांगितलं बाबा, अरे यांना मारणं हाच धर्म आहे तुझ्यावाला. हीच दया आहे नाही का. हाच धर्म आहे. मग शेवटी सगळं सांगितल्यावर त्यानं मग धनुष्य उचललं. तात्पर्य आपल्याला इथं काय घ्यायचंय, एखाद्याला दृष्ट यांना शासन करणे. एखाद्या दृष्टाला एखादा मर्डर करतोय समजा, बरेच मर्डर करणे, मग त्याला शासन करणं ही सुद्धा दयाच आहे ना. मग तो पुढं करणार नाही ना अजून मर्डर. नाही. म्हणजे त्याला पण केलं चालत का पण असं? आपल्याला हे का अधिकार तसं का? म्हणजे आता ते काही जर होत असेल तर त्याचा विरोधच करणं आहे ना. बरोबर आहे ना. मग आपण
केलंच पाहिजे ना एखाद्या वर्ष अन्याय होतोय समजा, मग त्याला थांबवणं हिदायत आहे ना. हा, मग एखाद्या गाईला मारितोय समजा, हा तर थांबवणं हिदाय नाही का? दयाच आहे ना. लहान मुलाला एखादा मारितो, एखाद्यावर अन्याय होतो, आपण तिथं त्याला प्रतिकार करणं हिदायत आहे ना. हा दयाची. मग समर्थ रामदास स्वामींचं चरित्र पहा ना तुम्ही. त्यांच्याकडे सगळे शस्त्रास्त्र होते ना. अजूनही सज्जनगडावर सगळे त्यांच्या होतं. ते एका हातात शास्त्र आहे, एका हातात शस्त्र आहे. प्रसंगानुसार साधू सुद्धा शस्त्र घ्यावं लागतं. समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रात फार भारी भारी प्रसंग आहे. पंजाब मध्ये ज्यावेळेस गेले ते साधू होते, त्यांचे पंजाबचे धर्मगुरू मिलिटरी सारखे त्यांचे अशी राहायचे. 2,000 सैनिक राहायचे. ते जर निघाले बंदूकधारी, शस्त्रधारी, तलवारी असल्या नंग्या, इतकी सिक्युरिटी का काही मापच नाही त्यांच्यावर, प्रत्येकाकडे शस्त्र. आणि मग साधू आहे, साधूला काय म्हणलं एवढं? महात्मा आहे ना. शीख धर्मगुरू पंजाब मध्ये त्यावेळेस महाराज गेले ना. महाराज महिनाभर राहिले होते. त्यांची चर्चा झाली. म्हणले महाराज तुम्ही संत आहे, संताचं लक्षण काय असतं? दया, क्षमा, शांती. हे काय म्हणले एवढे तुमची सिक्युरिटी म्हणले शस्त्रधारी, तुमच्याकडे बी अशी दोन्हीकडे 2 तलवारी, एवढं सगळं. त्यांनी सांगितलं एक तलवार धर्माच्या रक्षणाकरता आहे आणि एक तलवार पतिव्रतेच्या रक्षणाकरता आहे. त्यावेळेस मोगलांची राजवट होती ना, त्याच्याकरता आहे. तो आदर्श त्यांनी घेतला तिथे. म्हणले आता त्यांना गोडीनं सांगून जमणार नाही म्हणते. मग शक्ती दैवताची उपासना हनुमंतरायाची, शक्तिशाली मुलं बनवले. इकडे छत्रपतींना सहकार्य केलं, धर्माचं ध्वज उभारला, राज्याभिषेक. हे काय आहे? तोच आदर्श घेतलेला आहे तिने पंजाब मधून. आता समर्थांच्या त्या काठीमध्ये अशी गुप्ती वगैरे अजूनही ते तिथं ठेवलेलं आहे. त्यांचा सगळं प्रसंग आला तर सगळं पाहिजे आपल्याकडे, नाही का? आपला विषय कशातून आला का एखादा समजा दृष्ट आहे, कठोर आहे, तो गोरगरिबाला त्रास देतो, त्याला शासन करणे याचाही दयेत अंतर्भाव होतो. शास्त्रार्थ धर्मनीती श्रवण करून मी सार असर याची निवड केली आहे. उन्मत्त पुरुषाने नीती न्यायाकडे न पाहता मनाला वाटेल तशी वागणे यास पाप म्हणतात. पापाची काय व्याख्या केली? दयेची व्याख्या पाहिजे आपण. पाप कशाला म्हणायचं? एखादा मासे खात असला तर आपण म्हणतो लय पापी, नाही का? दारू पित असला तर पापी म्हणतो. असं म्हणजे आपली पापाची व्याख्या वेगळी. जगद्गुरु तुकोबारायांची पाप कशाला म्हणतात? एखादा उन्मत्त पुरुष आहे, त्यानं नीती नाही पाहत, न्याय नाही पाहत, नियम न पाहता मनाला वाटेल तसे वागणे त्याला पाप म्हणतात. शास्त्राच्या विरुद्ध वागणं, धर्म मानित नाही, नियम मानित नाही, नीती मानित नाही. जरी एखाद्यानं म्हणला तर म्हणतो पुढे लिहिले दाखवा. म्हणजे जो कोणताच नियम पाळीत नाही, वार कळत नाही, त्याला धर्म कळत नाही. मग प्राणी तरी कुठं मानित्या काय? जनावर त्याला कळत का काही? तो असं शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करतो त्याला पापी म्हणलंय. त्याच पाप म्हणतात. पाप त्याचे नाव न विचारी मीच भलतेची उन्मत्त करी सदा.
तुका म्हणे धर्मरक्षा व्हायसाठी देवाचे अटी जन्म घेणे. महाराज म्हणतात धर्मरक्षण करण्याकरता देवालाही जन्म घेऊन खटाटोप करावा लागतो ना. हा. मोठं काम असल्यावर देव येतो. जर हिशोबात असले तर मग संतांना पाठवितो. संत त्यांच्या परीने भरपूर कार्य करतात आणि एक शक्ती त्यांच्यावाली. तुलसीदास महाराजांना राजा सुद्धा शरण आला ना. तुलसीदास महाराजांना म्हणजे राजा जरी एखादा दृष्ट असला पण शक्ती आहे ना संतांकड. ज्या ज्या काळात संत झाले त्या काळात ते राजे जे दृष्ट होते ते शरण आलेले, त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झालेलं आहे ना. म्हणजे संतही तेच कार्य करतात आणि लयच मोठं कार्य आहे बा. आता मामाला मारायचंय मग कोणाला आवरत नाही मग देवाला यावं लागतं. रावणाला मारायचंय देवाला यावं लागतं. म्हणजे असे जे मोठे काम असते, आता इराणने कसे तुला मारायचे ते मग देवालाच यावं लागतं ना. घेऊन या चक्र गदा हाती धंदा करीतो ताराचे पायापाशी दुर्गे नाते समोर. तुकाराम महाराज म्हणतात धर्मरक्षण करण्याकरता देवालाही जन्म घेऊन खटाटोप करावं लागते. धर्माचं रक्षण करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. धर्माचं रक्षण म्हणजे काय? सत्याचं रक्षण. सत्याची बाजू धर्म. आपल्या समोर एखाद्यावर अन्याय होत सत्याची बाजू धरणं हाच धर्म आहे नाही का. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात दया तिचे नाव भूताचे पाळण आणि निर्दळण कंटकाचे. धर्मनीतीचा ऐका व्यवहार निवडिले सारा सारथी पाप तिचे नाव न विचारी मीत भलतीचे उन्मत्त करी सदा तुका म्हणे धर्मरक्षा वयासाठी देवासही आटी जन्म घेणे. धर्मनीतीचा ऐका व्यवहार निवडिले सारा सारथी. 129 झाले. कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.